दानोळीतील हातभट्टी केंद्रावर पोलिसांची धडक कारवाई. 2.99 लाखांचा मुद्देमाल जप्त. दानोळी गावातील हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर जयसिंगपूर व शिरोळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केलाय. मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी रात्री 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी गावातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी निर्मिती केंद्रावर छापे टाकून ती केंद्रे उद्ध्वस्त केली. या कारवाईत एकूण 2,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी किशोर महादेव नाईक राहणार दानोळी यांच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना प्राणघातक लोखंडी तलवार व लोखंडी एडका आढळून आला. हा शस्त्रसाठा बेकायदेशीररित्या घरात लपवून ठेवला असल्याने माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस नाईक रुपेश अण्णासाहेब कोळी यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोळी करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यामध्ये PSI प्रवीण माने जयसिंगपूर पोलीस ठाणे, PSI गिरीश शिंदे शिरोळ पोलीस ठाणे तसेच दोन्ही ठाण्यांचा स्टाफ सहभागी होता. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर.